कराड तालुक्यातील मुंढे येथे राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मधुबन ब्रँडच्या नव्या शॉपीचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती तथा राज्यमंत्री दर्जाचे अधिकारी रवींद्र साठे यांनी मधमाशी पालन व्यवसायाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला। रवींद्र साठे म्हणाले की मधमाशी पालन व्यवसायातून केवळ मधच नव्हे तर मेण, मधमाशांचे विष, परागकण, रॉयल जेली आणि इतर उपउत्पादनांमधूनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते। तसेच मधमाशांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे पिकांच्या उत्पादनात तब्बल 50 ते 60% वाढ होत असल्याचे विविध प्रयोगातून सिद्ध झाले आहे। महिला एखाद्या व्यवसायाचे उत्कृष्ट नियोजन करू शकतात आणि मधमाशी पालन व्यवसायही त्याला अपवाद नसल्याचे सांगत या क्षेत्रातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाबळेश्वर येथे मंडळाचे मध संचालनालय कार्यरत असून राज्य शासनाच्या विविध योजनांअंतर्गत मधमाशी पालन व्यवसायासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक उपकरणांचे वाटप करण्यात येते। इच्छुकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी साठे यांनी मंडळाच्या सेंद्रिय मधाबाबत माहिती देत हाईव्ह टू हेल्थ ही संकल्पना स्पष्ट केली। तसेच आगामी काळात गावांमधून आग्या मधमाशांद्वारे संकलित होणाऱ्या मधाला सेंद्रिय मधाचे प्रमाणपत्र देण्याचा मंडळाचा मानस असल्याची माहिती त्यांनी दिली। कराड पाटण परिसरात मंडळाच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी शॉपी सुरू केल्याबद्दल नीता बडेकर यांचेही रवींद्र साठे यांनी विशेष कौतुक केले। या कार्यक्रमाला सातारा जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी, विशेष कार्य अधिकारी दिग्विजय पाटील, उमेद अभियान व्यवस्थापक निलेश प्रकाश पवार, सरपंच विश्रांती पाटील, प्रवीण मानसिंग देसाई, रोहिणी पाटील, मधुसखी पुरस्कार विजेती रोहिणी पाटील, प्रतीक बडे, दिलीप सारुंखे, प्रशांत बडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मधमाशी पालन व्यवसायातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळू शकते असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।